विशेष करून महापौरची त्याच्याबद्दल काय सध्या? उभाटाची मागणी आहे की पहिले 1.25 वर्ष त्यांनी उभाटाला द्यावे. आमचं म्हणणं आहे की पहिले आम्ही घेतो, नंतर तुम्ही घ्या. त्याचं कारण असं आहे की 24 आमची इंटॅक्ट आहे आणि 24ची संख्या अधिक असल्यामुळे आपण पहिल्या 1.25 वर्षाचं महापौरपद आम्ही घेऊ, 1.25 वर्षाचं नंतरचं महापौर तुम्ही घ्या आणि दुसऱ्यांदा स्थापन करायला त्यांना अडचण जाणार नाही. कारण काय आहे की 24 हे आमचे एका पक्षाचे एका विचाराचे आहे आणि तिथे 3 अपक्ष 2 आहेत, वंचित आहे, उभाटा आहे आणि मग पुन्हा ते जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू होईल तिथे हे होऊ नये म्हणून ते त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. तो मान्य होण्यासारखा आहे. कारण की उभाटाचा जे संदीपजी गिरे आमचे मित्र आहेत त्यांची इच्छा खूप आहे की आपला उभाटाचा या ठिकाणी महापौर व्हावा ही संधी आलेली आहे. सुवर्ण संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. तर त्या सुवर्ण संधीचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे आणि सोबतच जर भारतीय जनता पार्टीच्या सोबत जर या ठिकाणी स्थापन झालं तर निधी आणि बाकीचे विकासाची जी आपली जनतेलाची जी बांधिलकी आहे चंद्रपूरकरांची ती बांधिलकी पूर्ण करण्यामध्ये चंद्रपूरचा विकास वेगाने करण्यामध्ये मदत होईल आणि मला वाटते ते या गोष्टीवर मान्यही होतील. मग थोडंसं त्यांचा राज्याचा विषय आहे ते राज्याच्या नेत्यांशी ते बोलून ते त्या ठिकाणी मान्य होण्यासारखं आहे. नाही तर मग आता जी स्थिती निर्माण झाली आहे काँग्रेसची ही एकदम 2 गट वेगवेगळे आहे, एकदम वेगळ्या भूमिकेत आहे. रोज त्यांचा नवीन तोडगा निघतोय. तुम्ही न्यूज चॅनलचे लोक सांगता की तोडगा निघालेला आहे आणि नवीन रोज गटनेत्याचं नाव येते, नवीन महापौर उपमहापौरचं नाव येत जाते. पण ही काही स्थिती त्यांची तशीच राहणार आहे. आता नगरसेवकांमध्ये त्यांच्या उद्विग्नता आली आहे. त्यांना म्हणताय की आम्हाला जे तुम्ही बंधक बनवून ठेवलेलं आहे हे तुम्ही सोडा, आमचा निर्णय आम्ही करण्यास मोकळे आहोत. अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये काँग्रेसचे नगरसेवक सुद्धा आले आहे. त्याच्यामुळे अनेक गोष्टी घडण्यासारख्या आहे आणि म्हणून आम्हाला हा विश्वास आहे. आमचे मार्गदर्शक नेते सुधीरजी मुनगंटीवार यांनी सुद्धा सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.